सरकारने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हे काहीतरी करावं बुवा. तुम्ही आपण सगळ्यांनी तुम्ही जर देश सरकारला साथ दिली, तुम्ही मला साथ द्या, मी तुमच्या हाताखाली बनाय जरूर आहे. शेवट बनतो मी डायरेक्ट शेवटच्या हाताखाली. आणि असं होतंय, शेतकऱ्याची आत्महत्या होती. आधी होत होती ना, आता बी चालू आहे. सरकार बदललं तरी काहीच होत नाही. मग कसं काय होत आहे? अनुदान येत नाही शेतकऱ्यापर्यंत. असं होतंय. म्हणून शेतकरी आत्महत्या करतोय. एक शेतकरी आत्महत्या केला म्हणजे, एका शेतकऱ्याने आत्महत्या केली म्हणजे 10 जण वनवासी होते. बरोबर. शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळत नाही. शेतकऱ्याचे प्रश्न सोडवले जात नाही. म्हणून आता मोठं झाल्यावर हे काम करायचं. तू मोठं झाल्यावर काय व्हायचं? मला मोठं झाल्यावर कलेक्टर व्हायचे. कलेक्टर व्हायचंय मोठं झाल्यावर. चांगलं आहे. कसं आहे ना, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जात नाही. शेतकऱ्याला रोड दिला जात नाही, पाणी दिलं जात नाही. लाईटीचा महत्वाचा प्रश्न आहे ना. लाईट नसली तर पिकांना पाणीच नाही ना. आणि पाणी आहे तर लाईट नाही. आणि जायला मेन रोडच आहे. पीक आता जे पीक आहे त्याला जायला वाहन याला पिकाला रोड नको का? आम्हाला रोड दिला जात नाही ना. सगळ्या चॅनलवर मराठी चॅनल तुम्ही मराठीत होय. नाही, मी